प्रत्येक विद्यार्थ्याने आपण भारतीय असल्याचा अभिमान बाळगून राष्ट्रीय ध्वजाबद्दल लोकांमध्ये जनजागृती करावी। हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत समाजातील प्रत्येकाने आपल्या घरावर सन्मानपूर्वक तिरंगा लावावा, असे मत साक्री पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार चेतन गोसावी यांनी व्यक्त केले। उच्च व तंत्र शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई नामदार चंद्रकांत पाटील यांनी महाविद्यालय व विद्यापीठांना केलेल्या आव्हानानुसार उच्च शिक्षण जळगाव विभागाचे सहसंचालक डॉक्टर रणजितसिंह निंबाळकर व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावचे माननीय कुलगुरू डॉक्टर VL माहेश्वरी यांच्या आदेशान्वये विद्या विकास मंडळाचे सीताराम गोविंद पाटील कला विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय साक्री जिल्हा धुळे, राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना, विद्यार्थी विकास विभाग तर्फे आयोजित हर घर तिरंगा अभियान 2024 निमित्त आयोजित रॅलीच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते। सदर रॅलीचे उद्घाटन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉक्टर सचिन नांद्रे यांच्या हस्ते झाले। प्रसंगी माजी स्वातंत्र्य सैनिक श्री भास्कर ठाकरे, प्राध्यापक LG सोनवणे, मधु रामोडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर राजेंद्र अहिरे, उपप्राचार्य डॉक्टर अनंत पाटील, राष्ट्रीय सेवा योजना विभागीय समन्वयक प्राध्यापक विश्वास भांबरे, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्राध्यापक संजय सूर्यवंशी, कार्यालयीन अधीक्षक श्री GY पाटील उपस्थित होते। कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉक्टर सचिन नांद्रे यांनी रॅलीला संबोधित करताना देशाचा युवा देशाचा अभिमान असून महाविद्यालयीन तरुणांनी राष्ट्रीय प्रतीकांचा सन्मान करणे अभिमानास्पद असल्याचे मत व्यक्त केले। प्राचार्य डॉक्टर राजेंद्र अहिरे यांनी आमुचा तिरंगा आमचा अभिमान असा नारा देत रॅलीला संबोधित केले। महाविद्यालयातर्फे आयोजित तिरंगा रॅलीची सुरुवात महाविद्यालयाच्या प्रांगणापासून झाली। साक्री शहरातील मुख्य गल्लीतून जात पोलीस स्टेशन साक्री येथे रॅलीचा समारोप झाला। हातात तिरंगा झेंडा घेत जल्लोषात भारत माता की जय करत विद्यार्थ्यांनी रॅलीत सहभाग घेतला। सदर रॅलीच्या समारोपाप्रसंगी वयाची 75वी गाठलेल्या ज्येष्ठ नागरिकांना प्रातिनिधिक स्वरूपात भारतीय ध्वजाचे सन्मानपूर्वक वाटप प्राचार्यांच्या हस्ते करण्यात आले। सदर रॅलीच्या आयोजनासाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉक्टर प्रदीप राठोड, राष्ट्रीय छात्र सेनेचे प्रमुख लेफ्टनंट डॉक्टर भूषण अहिरराव, विद्यार्थी विकास अधिकारी डॉक्टर पंकज अहिरे, राष्ट्रीय सेवा योजना महिला कार्यक्रम अधिकारी डॉक्टर ज्योती वाकोडे, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक सुरेंद्र सिंग मगर, महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी बांधव यांनी परिश्रम घेतले। हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांनी आपल्याला आवाहन केलेलं होतं आणि हर घर तिरंगा 2024 अभियान सर्व महाविद्यालयांमध्ये राबवलं जावं असं महाराष्ट्र शासनाचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री आदरणीय चंद्रकांत दादा पाटील यांनी एक ऑनलाईन मीटिंग घेऊन आपल्या महाविद्यालयांना आवाहन केलं आणि त्या अंतर्गत आपण आज या रॅलीचे आयोजन करतो आहोत। 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या दरम्यान राबवल्या जाणाऱ्या या अभियानामध्ये प्रत्येक प्राध्यापकाने, शिक्षकेतर कर्मचारी आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपल्या घरावर तिरंगा ध्वज फडकवावा। त्याचबरोबर विविध उपक्रम राबवले जावेत असं आवाहन करण्यात आलेलं होतं आणि त्या अभियानाचा एक भाग म्हणून आपण आज साक्री शहरातनं ही रॅली काढतो आहे। तर या रॅलीचा समारोप पोलीस स्टेशनला होईल आणि पोलीस स्टेशनचे PI साहेब हे आपल्याला संबोधित करणार आहेत। मी महाविद्यालयाच्या वतीनं डॉक्टर सचिन नांद्रे सरांचं या ठिकाणी आभारी मानतो, त्यांचं स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की 2 मिनिटात आम्हाला संबोधित करावं। कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाशी संलग्न विद्या विकास मंडळाचे सीताराम गोविंद पाटील कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय साक्री, आपल्या भारताचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री
आदरणीय नामदार चंद्रकांत दादा पाटील यांनी आझादी का अमृत महोत्सव वर्षाचा समारोप प्रसंगी हर घर तिरंगा हा 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान पूर्ण भारतात राबवला जावा। यावेळेस तिरंगा यात्रा असेल, क्रांती स्मारक असतील, त्याची स्वच्छता करून प्रत्येक नागरिकाला या रॅलीमध्ये समाविष्ट करण्यात यावं। तिथं स्मारक असेल तिथं स्वच्छता अभियान राबवून तिथं तिरंगा झळकावावा आणि ह्या युनिक कार्यक्रमामध्ये सगळ्यांना स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आहुती दिली अशा सगळ्यांची आठवण असावी आणि आपल्या तिरंगाबद्दल असलेलं प्रेम, त्याच्याबद्दल असलेली आत्मीयता याची जाणीव व्हावी, यासाठी हर घर तिरंगा या कार्यक्रम घेण्यात येत आहे आणि या रॅलीला मी शुभेच्छा देतो। इथं थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।